आता वळूयात राज्यातल्या राजकीय घडामोडींकडे। भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सुरुवात केली आहे। मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह्याद्री अतिथीगृह इथे भेट घेऊन यासंबंधीचं पत्र दिलंय आणि त्यानंतर अजित पवारांनी किरीट सोमय्या यांना मशिदीमध्ये न जाण्याच्या सूचना केल्या। किरीट सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवून त्यांनी किरीट सोमय्यांना सूचना केल्या। भोंग्यांसंदर्भातच्या बैठकीमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात सूर आळवण्यात आला आणि त्यानंतर मात्र तंबी देण्यात आलेली आहे किरीट सोमय्या यांना। अशा पद्धतीनं मशिदीत जाऊ नका, अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांनाच ही तंबी दिली आहे। आज एक महत्त्वाची भोंग्यांसंदर्भातली बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये सर्वच मुस्लिम समाजातील महत्त्वाचे नेते, भायखळ्यातले आमदार देखील उपस्थित होते आणि या बैठकीच्या माध्यमातून मात्र किरीट सोमय्या हे थेट मशिदीत जातात आणि भोंगे उतरवतात अशा स्वरूपाची तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्था आणि त्या संदर्भातला प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही पाऊल उचलू नका असं म्हणत मशिदीत जाऊ नका असे थेट आदेशच किरीट सोमय्या यांना अजित पवार यांनी दिले आणि त्यामुळे अजित पवारांनी सोमय्यांना ही तंबी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे, ज्या माध्यमातून अनधिकृत पद्धतीनं असणाऱ्या भोंग्यांवरती संपूर्ण महाराष्ट्रभरात ते आवाज उठवत आहेत। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, काय अधिक माहिती? किरीट सोमय्यांना तंबी दिली अजित पवारांनी असं कळतंय। मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा प्रकार आहे, त्याच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी सर्व अल्पसंख्याक विभागाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले होते। त्यांची भेट अजित पवारांची त्यांची आणि अजित पवारांची भेट झाली आणि एक बैठक देखील घेण्यात आली। या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर मग अजित पवार यांना तक्रार एकच दिली गेली सर्व आमदारांकडून, ती म्हणजे की किरीट सोमय्या हे वारंवार कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत आहेत। मशिदीवरील भोंगे ते स्वतः मशिदीत घुसून गल्ली गल्लीमध्ये जाऊन ते उतरवत आहेत आणि पोलिसांचा सहकार्य त्यांना आहे या सगळ्यामध्ये आणि ते स्वतः पोलीस स्थानकात जाऊन देखील तक्रार करत आहेत। यावर अजित पवार यांनी सांगितलं की किरीट सोमय्या यांना आधीही तंबी देण्यात आली आहे की तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही मशिदीमध्ये जाऊ शकत नाही आणि भोंगे उतरवू शकत नाही। मात्र आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनाही आठवण करून देण्यात आली आहे की जर तुम्हाला भोंग्यांच्या विरोधातली तक्रार असेल तर तुम्ही ती पोलीस स्थानकात जाऊन एकदम पद्धतशीरपणे तक्रार नोंदवून मगच कायदेशीर प्रक्रिया करायची आहे। स्वतः जाऊन हातात भोंगे जे आहे ते उतरवायचे नाहीयेत, कायदा आपल्या हातात घ्यायचा नाहीये। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण पाहतो की किरीट सोमय्या यांना तंबी देण्यात आली आहे अजित पवारांकडून आणि सर्वच जे अल्पसंख्याक आमदार आहेत ते देखील किरीट सोमय्यावर नाराज आहेत, कारण का ज्या पद्धतीने ते स्वतः मशिदीमध्ये जातात तिथे आणि जो भोंगा आहे तो देखील उतरवतात, त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था किरीट सोमय्या हातात घेत आहेत आणि जी सध्या सुरळीत परिस्थिती सुरू आहे ते जाणून बुजून बिघडवत आहेत अशी भावना या सर्व अल्पसंख्याक आमदारांमध्ये आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।